पहिल्या नगरपालिकेचा निकाल लागला. आता महापौर पदाकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. महापौर पदासाठी आरक्षण काय निघते व कुणाला संधी मिळते या चर्चा आता सुरू झाल्यात. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने ऐतिहासिक विजय मिळवला. माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्यावरचा नगरकरांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला. ही निवडणूक जशी या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी ठरली, तशीच ती नव्या चेहऱ्यांवरच्या विश्वासासाठीही महत्त्वपूर्ण ठरली. या निवडणुकीत तब्बल 32 नवे चेहरे निवडून आलेत. त्यात रोशनी त्र्यंबके, गौरी बोरकर, ऋग्वेद गंधे, शहनाज शेख, शहबाज सय्यद, मिनाज खान, शम्स खान, काजल भोसले, गंभीर हरप्रीत कौर, मोहित पंजाबी, सुनीता कुलकर्णी, करण कराळे, वर्षा सानप, आशा कातोरे, नवनाथ कातोरे, रुपाली दातरंगे, वैशाली नळकांडे यांचा समावेश आहे. हे पहिल्यांदाच महानगरपालिकेची पायरी चढणार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रभाग 2 मधून निवडून आलेल्या भाजपच्या रोशनी भोसले या फक्त 21 वर्षांच्या आहेत. त्या सर्वात युवा नगरसेवक ठरल्या आहेत. याशिवाय प्रभाग 15 मधून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले सुजय मोहिते हे 25 वर्षांचे आहेत. तर प्रभाग 17 मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या अश्विनी लोंढे या 26 वर्षांच्या आहेत. प्रभाग 9 मधून निवडून आलेले भाजपचे महेश लोंढे हे 27 वर्षांचे आहेत. भोसले, मोहिते व 2 लोंढे हे पालिकेत सर्वात तरुण उमेदवार असणार आहेत.